तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. चला तर स्टार्ट करते आणि पूर्ण कंटिन्यू बघा. नवीन आहे जरा समजून घ्या, जर येत नसलं तर. पण बघा माझी जानू काय म्हणते, त्यांनी चाललेत आज पिकनिकला. इथं मग आवरायला घेतलंय मी, फटाफट आवरायची तयारी चालू आहे. 4:30 वाजल्यापासून उठून बसल्यात माहितीये का ह्या पुरी. रात्री 12:30 वाजता झोपल्या नाहीत आणि सकाळी 4:30 वाजता तर उठून पण बसल्या. पिकनिक निघाली म्हणे, पिकनिक. मग चला म्हणलं स्वामींच्या पाया पडून घ्या आणि निघा चला पटापट. उशीर होतोय. मग मी ह्यांना सोडून परत मला पण कामाला यायचं राहतंय. त्यांच्या पाठीमागे माझी घाई असते. चला ग पुरीनो पटकन चला, उशीर होतोय म्हणत म्हणत निघालोय आम्ही. तर बघा मग म्हणलं गेट खोल, पटकन निघू द्या आपण, चल पटकन जाऊ जाऊ म्हणत त्यांच्या पाठीमागे घाई करत करत निघालेलो आहे आम्ही फायनली त्यांच्या शाळेत सोडण्यासाठी. मग बघा परत एकदा स्वामींनी दर्शन दिले समोरूनच. म्हणलं चला ग, म्हणलं आजचा दिवस तर खूप चांगला आहे आपला आणि मस्त एन्जॉय करा दिवसभर. आज दिवस तुमचा आहे तर पूर्णपैकी एन्जॉय करूनच या. आपले पैसे वसूल करूनच यायला पाहिजे हा, म्हणलं दोघींना पण. हो मम्मी, तू काही काळजी करूच नको, आम्ही पूर्णपणे तुझे पैसे वसूल करणार तेव्हाच येणार, असं म्हणून मग दोघी निघाल्या. मग फायनली शाळेमध्ये पोहोचलो, त्यांना सोडले शाळेमध्ये सोडल्यानंतर मग गेले यांनी शाळेमध्ये गेल्यानंतर मग यांनी सगळं मॅडमनी विचारलं, सगळं आणलंय का, काय काय केलं. अजून ह्यांच्या मैत्रिणी सगळ्या यायच्या होत्या अजून. हिला म्हणलं मी जाते तर नको, आमची बस गेली की तू जायचं नाही. इकडे कामाची नाही असते, इकडे मुलांची पण असं असते, पण आईचा जीव राहत नाही. पटकन गेले आणि परत अजून अर्ध्या रस्त्यात जाऊन मी रिटर्न आले. बरं का, मुलींच जात्यात बघूया आपण गेल्यानंतरच जाऊया म्हणत. आईचं काळीच कसं असतंय ना, किती पण केलं तर मुलांना थोडं मुलं इमोशनल होऊन बोलले की झाला आई पिघळली. मग त्याला ह्यांची मग म्हणलं बस शेवटी चालली. म्हणलं बाय बाय करत आम्ही टाटा करत मी पण निघते माझ्या दिशेने आणि बस निघते त्यांच्या दिशेने. मग चला तर मग मी पण निघते म्हणून मी बस जाऊच तर तरी पण थांबले, तरी पण लास्टला का होईना बाय बाय करायचं असतंच मुलांना. बघा आता बाय बाय करत गेल्याशिवाय तिनं गेली नाही. आपल्या लहानपणी होतं का असं, बसमध्ये जायचं, पिकनिकला जायचं, काय नाही, कुठं तर डोंगरामध्ये जायचं, सगळी सहला यायचं, असं होतं. आता तर बघा सगळे मॉडेल जमाना निघालाय, तर सगळे मॉडेलच चालू आहे सगळीकडे. तर निघालेले आहे दोन बस केलेले होते शाळेसाठी. मग ते दोघे पण गेले, मी पण आले कामावरती. मग नंतर मग भाजी पोळी बनवली, पटकन वांग्याची भाजी आणि चपाती बनवली आणि निघाले मी बाहेर. बघा वांग्याची भाजी कशी आहे, मस्तपैकी बनवलेली आहे वांग्याची भाजी. रेसिपी पाहिजे असले तर मला कमेंट मध्ये सांगा, मी करेन आणि दाखवेन. आणि माझा आज माईक पण आलेला, म्हणलं माईक चेक करते थोडासा, म्हणलं माईक चेक पण करून घेतला. आणि चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.